बंगळुरू दिल्ली यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये पॅन्ट्री कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झालं। हा वाद इतका विकोपाला गेला की पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी थेट उकळतं तेलच प्रवाशांच्या अंगावर फेकलं। यामध्ये 3 प्रवासी गंभीर जखमी झाले। हे जखमी कर्नाटकातल्या NSUIचे कार्यकर्ते आहेत। यशवंतपूर एक्सप्रेसने ते दिल्लीला चालले होते। गाडीत त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली, मात्र त्यांच्या जेवणात लोखंडी स्क्रू सापडला। त्याचा जाब विचारण्यासाठी हे कार्यकर्ते पॅन्ट्रीत गेले। तिथे त्यांची पॅन्ट्री कर्मचाऱ्यांशी झटापट फेकलं। यात 2 पॅन्ट्री कर्मचारी जखमी सुद्धा झालेले आहेत। पॅन्ट्री कर्मचाऱ्यांच्या या दादागिरी विरोधात NSUIचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। त्यांनी गाडी मनमाड स्थानकात सुमारे 1.5 तास रोखून धरली। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 16 पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय। याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी निलेश वाघ आहेत। निलेश, अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे। पोलिसांनी आता या पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेतलंय। अधिक तपशील काय आहे? सुवर्णा, आज यशवंतपूर नवी दिल्ली एक्सप्रेसचे कर्नाटकातील NSUIचे काही कार्यकर्ते दिल्ली येथे मोर्चासाठी जात असताना त्यांच्यात आणि पेंट्री कर्मचाऱ्यांमध्ये जेवणामध्ये स्क्रू निघाल्यावरून वाद झाला। त्या वादाचं रूपांतरानंतर हाणामारीच झालं आणि त्यातूनच पेंट्री कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यकर्त्यांवर उकळतं तेल फेकलं। ज्या प्रकारामध्ये 3 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले। यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सदरची गाडी मनमाड रेल्वे स्थानकात सुमारे 1.5 तास रोखून धरली। त्यानंतर पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांनी मध्यस्थी करून 16 पेंट्रीकरांना ताब्यात घेतल्यानंतर ही गाडी पुढे मार्गस्थ झाली। सुवर्ण, धन्यवाद निलेश या संपूर्ण तपशिलाबद्दल। पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना आता ताब्यात घेतलंय। काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, तर NSUIचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।